मी वरुणजी आणि मान्यवरांना विनंती करतो की सर्वप्रथम आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पमालिका अर्पण करायची विनंती मी वरुणजींना करतो। सिंहासनाधीश्वर गोब्राह्मण प्रतिपालक हिंदवी स्वराज्य संस्थापक जाणता राजा श्रीमान योगी श्री श्री प्रमुख उद्धव ठाकरे साहेब सांगतात जर 2024 साली परत एकदा भाजपचं सरकार आलं आणि नरेंद्र मोदी साहेब हे परत एकदा देशाचे पंतप्रधान झाले तर कदाचित ही एनर्जी आणि हे जे वातावरण आपण अनुभवतोय ही आहे आपल्या महाविकास आघाडी युवकांची ताकद व जमलेले सर्व बंधू व भगिनी खरंच आज इकडे आल्यावर एक अतिशय समाधान वाटते। आयटी लावा एखाद्या व्यक्तीने त्यांच्या विरोधात काम सुरू केलं त्याच्या मागे ईडी लावा आयटी लावा विरोधकांचा आवाजच दाबून टाकायचा। विरोधी पक्ष नेत्यांना जर तुम्हाला संपवता येत नसेल जर असं वाटत असेल की 4 आणि 5 नेते फोडून आपलं काही होणार नाही हा संपूर्ण पक्ष ताब्यात घ्यायचा असेल तर शिवसेना काँग्रेसचे मुंबईचे अध्यक्ष अखिलेशजी यादव ज्यांनी पुढाकार घेऊन आज एवढा जबरदस्त असा हा युवकांचा युवतींचा मेळावा घेतला त्या माझ्या सहकारी तुम्ही काय नाही केवळ युवती आणि महिलांनी सांगा 2014 साली जी परिस्थिती होती मोदी साहेबांना निवडून देण्यापूर्वी तेव्हापासून ते आतापर्यंत तुम्हाला रात्री अपरात्री 2014 साली मोदी साहेबांनी भाजपने जी काही आश्वासनं दिली होती त्यापैकी 5 ते 10% आश्वासनं सुद्धा पूर्ण झालेली नाहीत। आपल्या या मतदारसंघामध्ये जे काही आपले स्थानिक प्रश्न आहेत त्याच्या संदर्भात मला वाटतं नंतर भाऊ बोलतीलच पण देशाची आवश्यकता आणि माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं होतं की जगभरातला आपण कुठलाही इतिहास पहा क्रांती जेव्हा जेव्हा घडलेली आहे तेव्हा ती क्रांती ही युवकांनी घडवलेली आहे आणि यावेळच्या असताना दुसऱ्या बाजूला आज देशाची लोकशाही ही किती मोठ्या प्रमाणामध्ये धोक्यात आहे हे देखील आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून ही हा या युवकांचा असणार युवतींचा असणार असं मी तुम्हाला अतिशय जबाबदारीने सांगतो। आज या ईशान्य मुंबईमध्ये जरा जोरदार टाळ्यांच्या गडगडाटात आपण साहेबांचं स्वागत करूया। दरवर्षी जॉब अपॉर्च्युनिटीज भेटली का नोकरी कोणाला भेटली नाही शेतकऱ्यांचं समाधान झालं। आपल्या पक्षाची ज्यांनी स्थापना केली ते आज आपल्यामध्ये नाहीत म्हणून त्यांनी असा निर्णय दिला असेल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तर ज्या शरदचंद्र पवार साहेबांनी स्थापन केला त्यांचा पक्ष फुटल्यानंतर तर निवडणूक आयोग बिंदास सांगतं कि पक्ष स्थापन पवार साहेबांनी केला असेल पण अब तक ऐसा लग रहा था कि शायद मोदी जी ने देश में इतनी गरीबी कर दी है कि लोगों को तालियां बजाने में भी मणिपूरचा सगळा जो काही संपूर्ण किस्सा आहे हा तुम्ही जवळून पाहिला। देशामध्ये 2014 साली जी परिस्थिती होते त्यामध्ये आणि आतामध्ये काही फार मोठा फरक तुम्हाला वाटतो। येताना आम्ही पाहिलं की आपले शिवसेनेचे आपल्या सोबत इतके दिवस आपल्या सोबत असलेले आमदार रवींद्र वायकर साहेब हे आज तिकडे शिंदे गटात चालू आहे। आमदार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काही केलेत पण इथे आज हा निर्धार मेळावा तुम्ही पार पाडता हा कसा प्रतिसाद मिळतो युवकांसाठी एकत्रित महाविकास आघाडी? नाही, ईशान्य मुंबई हा खूप मोठ्या प्रमाणात शिवसेनेच्या मागे उभा राहिलेला मतदारसंघ आहे। इथे बहुतांश आमदार आमचे निवडून आलेले आहेत नगरसेवक हे देखील आमच्यासोबत आहेत आणि त्यामुळे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा शिवसेनेचा खासदार महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांच्या सोबत 100% इकडे निवडून येईल ही आम्हाला खात्री आहे। आज संजय दिना पाटील साहेब यांनी या मतदारसंघामध्ये त्यांचं केलेलं काम असेल आधी ते आमदार राहिलेले आहेत खासदार राहिलेले आहेत आणि युवकांमध्ये एक प्रचंड एक सगळ्यांचं आवडतं असं त्यांचं नेतृत्व आहे। सगळ्यांमध्ये मिळून मिसळून काम करतात। उद्धव ठाकरे साहेबांनी सुद्धा सगळ्या आमच्या पक्षांच्या लोकांसोबत ते बोललेले आहेत। शेवटी हा निर्णय उद्धव साहेबांचा आहे ते लवकरच घेतील पण आता निवडणुकीला अवघे 1-1.5 महिने बाकी असताना आम्ही प्रत्येक मतदारसंघामध्ये जाऊन प्रचार करतोय आणि त्यामुळे या मतदारसंघामध्ये सुद्धा आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अमोल माटेले आहेत युवक काँग्रेसचे आमचे अखिलेश यादव आहेत। आम्ही सगळे तिघं मिळून तिन्ही संघटनांचे युवक मिळून महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी व्हावे याकरता प्रयत्न घेतो। एकूण ईशान्य मुंबईमधल्या अजूनही म्हणजे तिकडे अमोल कीर्तिकारांचं नाव चाललं जात आहे इथे संजयजींचं नाव चाललं जात आहे अधिकृत घोषणा होत नाही आहे त्यामुळे कुठे ते संभ्रम निर्माण होतो? नाही संभ्रमाचा हा विषय नाही आहे की शेवटी कसं असतं की आज आमचे 3 पक्ष एकत्र आहेत आणि 3 पक्षांमध्ये एक मला वाटतं काही 2-4 जागांसाठी अजूनही त्यांची बोलणी सुरू आहे
जेव्हा ती बोलणी संपेल त्यावेळी 3 पक्षांचे जे वरिष्ठ नेते आहेत ते हे जाहीर करतीलच. आणि त्यामुळे तोपर्यंत आम्हाला तरी माहिती आहे की बाबा अनऑफिशियली तरी जे आमचे चांगले उमेदवार आहेत त्यांचा आम्ही प्रचार करतोय. अधिकृत घोषणा जेव्हा होईल तेव्हा ती होईलच. काल उद्धव ठाकरे साहेब जेव्हा गोरेगावात गेले होते तेव्हा त्यांनी थेट त्यांच्या भाषणातच अमोल भैयांचं, आमच्या अमोल कीर्तीकरांचं नाव हे घोषित करून टाकलेले आहेत. जसे जसे ते दौरे करतायत तसे तसे ते काही उमेदवारांची नावं देखील घोषित करतायत. काल धाराशिवला गेले होते, तिकडे परत एकदा ओमराजेंचं त्यांनी नाव घोषित करून टाकलेलं आहे. त्यामुळे या भागातसुद्धा जेव्हा कधी त्यांचा दौरा होईल तेव्हा देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात शिवसैनिक, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते असतील. आणि आपण थोडे दिवस थांबा, पूर्ण महाविकास आघाडीचं जागेवाटप झाल्यानंतर उमेदवारांची घोषणा. संजय राऊतांनी अगोदरच्या सभेमध्ये संजय दिना पाटलांचा अगदी उमेदवार म्हणून घोषित केलेलं होतं. विनायक राऊतांनी देखील घोषित केलेलं होतं. नाही, नक्कीच. म्हणजे शेवटी कसं मी म्हणालो तसं त्यांनी या मतदारसंघाचं आधी नेतृत्व केलेलं आहे आणि आमच्या सगळ्या शिवसैनिकांच्या, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मनातलं ते नाव आहे. उद्धव साहेबांनी सुद्धा त्यांच्याशी तसं बोलणी झाली असेल, मी काय त्यामध्ये फार बोलत नाही, पण सगळ्यांच्या मनातलं नाव आहे आणि त्यामुळे त्यांनी नेतृत्व करावं अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. सगळे ठिकठिकाणी समोर येत होता ईशान्य मुंबई. नाही, असू शकतो ना. प्रत्येक पक्षाला सीट मागण्याचा, सीट लढण्याचा हा अधिकार आहे, पण सीट कोण लढेल आणि ते मला वाटतं 3 पक्षाचे वरिष्ठ नेते ठरवतील. पण आज भागामध्ये आपण पाहिलं तर शिवसेनेचे 2 आमदार आहेत, अनेक नगरसेवक हे शिवसेनेचे आहेत आणि त्यामुळे शिवसेनेने ही जागा लढावी असं एक सामान्य शिवसैनिक म्हणून आमची इच्छा आहे. एकीकडे हे मेळावे होतात, उद्धवजी देखील पश्चिम उपनगरामध्ये आहेत, पण पश्चिम उपनगरातले एक आमदार आज शिंदे गटात सामील झालेले आहेत. हो, आज आपल्याकडे या मेळाव्याला येताना आम्ही पाहिलं की आमचे रवींद्र वायकर साहेब हे आज शिंदे गटामध्ये सामील झालेले आहेत आणि वर्षभरापूर्वीपासून आपल्याच सगळ्यांच्या माध्यमातून त्यांच्या मागे ईडी असेल, EOW असेल, या सगळ्याच्या माध्यमातून त्यांना, त्यांच्या कुटुंबाला किती मोठ्या पद्धतीने त्रास देण्यात आला हे देखील आपण TV मध्ये पाहिलेलं आहे. आणि त्यामुळे आता जग जाहीर झालेलं आहे. एखाद्या नेत्याला टार्गेट करायचं असेल तर त्याच्या मागे ED लावा, IT लावा, EOW लावा आणि मग त्याचा प्रवेश आपल्याकडे करून घ्या. पण अशा लोकांना जोर जबरदस्ती करून तुम्ही प्रवेश करून त्यामधनं काही निष्पन्न होणार नाही. सामान्य शिवसैनिक, सामान्य मतदार हा ठामपणे उद्धव ठाकरे साहेबांच्या पाठीमागे उभा आहे आणि त्यामुळे मी काही त्यावर फार प्रतिक्रिया देणार नाही. निवडणुकीच्या निकालातनं तुम्हाला समजेल.